नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. चला सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 3. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. कोणा आहेत? राष्ट्रपती यांना आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 4. रेड क्लिफ लाईन या दोन देशातील सरहद दर्शवते. तर भारत आणि पाकिस्तान. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. गँगटॉक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. कर्कवृत्त या राज्यातून जात नाही. तर कोणत्या राज्यातून जात नाही? ओडिशा या राज्यातून जात नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. खाली काही सामाजिक व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची आहे. म्हणजे याच्यापैकी चुकीची काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शंकरराव खरात कोंडवाडा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर कोण बनले आहेत? अनुप कुमार सिंग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. 19 वर्षाखालील ज्युनियर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2020चा विजेता संघ कोणता? तर कोणता आहे? बांगलादेश. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत? राजनाथ सिंग. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश यांचा वापर केला जातो. तर कशाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेट. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. तर याचा अपूर्ण भविष्यकाळ काय होईल? मी सिनेमा पाहत असेन. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारताला सुमारे डॅश डॅश किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. तर किती लांबीची किनारपट्टी लाभली आहे? 7500. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26. मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. तर मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मंत्र अधिक आलय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी वेगळा वचनाचा शब्द ओळखा. तर खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द कोणता आहे? जाती. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? तर कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात? इस्रो या संस्थेमार्फत राबवले जातात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29. भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता? तर कोणता आहे? कोळसा हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? तर कोणी रूढ केला? संत एकनाथ यांनी. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. तर याचा अलंकार काय होईल? उपमा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 33.
परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्यप्रकार ओळखा. तर परवानगीशिवाय आत येऊ नये याचं काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 आज्ञार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 34 संधी सोडवा सदाचार, तर याचं काय होईल? सत अधिक आचार. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35 अत्यंत या शब्दाची संधी विग्रह करा. तर अत्यंत या शब्दाची संधी विग्रह काय होईल? अति अंत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37 जा या क्रियापदाचे भूतकाळचे रूप काय होईल? तर काय होईल? गेला. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38 दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर कोणत्या प्रकारचा समास आहे? बहुव्रीही समास. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या सुमारे डॅश भूभाग शेती लागवडीखाली आहे, तर किती आहे? 3. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40 पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 41 केरळमधील डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे, तर काय कोणतं अभयारण्य प्रसिद्ध आहे? पेरियार. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर कोणते? ग्रीनलँड. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 44 उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? तर कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 जपान या राष्ट्रात संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 45 बर्फामध्ये डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो, तर मीठ. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 46 हिरा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश पदार्थ आहे, तर काय आहे? कठीण पदार्थ आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47 47चं काय होईल? 78 जसे 56 तसे 56 तसे काय? तर 8 7 56 आणि 5 30 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालील शब्द गटात बसणारे पद पर्यायातून निवडा. तर कंदील, समई, पंथी, मेणबत्ती. तर आपलं काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 मशाल. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 49 कुंभार तसे चाक, तर चित्रकार जसे कुचला. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50 सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश होय, तर काय आहे? उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 51 6 मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे, प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळायचा आहे, तर त्यांच्यात एकूण किती सामने होतील? तर किती सामने होतील? 6 च्या मागचं एक संख्या घ्यायची म्हणजे 5 आणि भागिले 2 म्हणजे 2 6 आणि 5 15 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 52 राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर कोण असतात? मुख्यमंत्री असतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 53 महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र डॅश या ठिकाणी आहे, या जिल्ह्यात आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 54 तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तर तहसीलदार कार्य पाहतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य. 56 राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर काय नाव आहे? CCTNS. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 57 फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर कोणते कार्य? रक्ताचे शुद्धीकरण. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58 महाराष्ट्रातील एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत,
महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर किती आहे? 3 ज्योतिर्लिंग आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 59. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी या राजघराण्याच्या काळात कोरले गेली, तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात, तर गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी आहे, तर किती आहे? 45.2% इतकी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 62. बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेले योग्य शब्द कोणता? तर कोणता आहे? वरीलपैकी सर्व, म्हणजे सुभाषित, सुविचार आणि ब्रीदवाक्य. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर कोणता आहे? शेकरू. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 64. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? तर कोणत्या शहराचा समावेश नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 65. पुण्यश्लोक अल्ल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? तर कोणत्या संस्थानात काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो? महिला व बाल विकास. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 66. मराठवाडा मुक्ती संग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले आहे? तर कोणास झालेले आहे? जनार्दन मामा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? तर कोणता पुरस्कार दिला जातो? ज्ञानोबा तुकाराम जीवन गौरव. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 68. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी कोणत्या गटास दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? तर कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 तांडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 71. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळालेला आहे? तर कोणत्या जिल्ह्यास? सिंधुदुर्ग जिल्ह्यास मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 73. 1 मेट्रिक टन बरोबर डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 74. लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहे, तर कुठे आहे? अरबी समुद्र. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 88. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. तर काय आहे? संयुक्त क्रियापद. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 89. पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. तर या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 90. अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले मधील अव्ययाचा प्रकार सांगा. तर त्याचा अव्ययाचा प्रकार काय होतो? परिणाम बोधक. हे म्हणून आलं म्हणून काय आपण घेतो? परिणाम बोधक. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही? तर कोणता नाही आहे? शाळा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 92.
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. हे कोणतं झालं? संयुक्त वाक्य, म्हणजे याच्यामध्ये आणि आलेलं आहे, म्हणून आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 93, प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय. तर हे काय, आपण याला प्रश्न विचारायचा आहे. तो बैल बांधतो, बांधणारा कोण? तो, आणि बांधलेलं काय? बैल. म्हणजे तोचं जर आपण करता जर चेंज केला, ती जर म्हटलं तर ती बैल बांधते, म्हणजे आपलं क्रियापद बदलतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 94, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द कोणता? आसक्ती. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 95, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 96, महिलांना अल्पदरात दर्जेदार सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर कोणती योजना सुरू केली? अस्मिता योजना. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 97, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर कुपोषण याच्यावर मात करण्यासाठी आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 98, जालना शहरातून वाहतूक कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोणत्या नदीची उपनदी आहे? दुधना या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 99, जीवनरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? जालना जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.